Jesus.
देवाची स्तुती असो, देवाच्या नावाला धन्यवाद असो की देवाने आपल्याला पुन्हा प्रसंग दिलेला आहे त्याचं दर्शन घेण्यासाठी. तो आपल्या बरोबर आहे आणि आपल्याशी बोलत आहे आणि आपल्याला आशीर्वाद देणार आहे. आणि म्हणून पुढील वेळ आपण त्याच्या हातामध्ये समर्पित करूया, प्रार्थना करूया. प्रभू देवा, तू सर्वसमर्थ आहे, तू स्तुतीस पात्र देव आहे. प्रिय प्रभू, वारंवार प्रिय प्रभू तू आम्हाला दर्शन देतो, तुझ्या जवळ बोलवतोस. तू प्रिय प्रभू, जे आम्ही थकलेले आहोत आणि भाराक्रांत आहोत, प्रिय प्रभू आम्ही तुझ्याकडे येतो. तू आम्हाला विश्रांती दे, तू आम्हाला आशीर्वाद दे, तू आम्हाला सामर्थ्य दे आणि तुझ्या मार्गाने चालण्यासाठी तू आम्हाला सहाय्य मदत कर. पुढील वेळ आम्ही तुझ्या हातामध्ये समर्पित करतो. येशूच्या नावाने प्रार्थना केली आहे म्हणून तो ऐक. आमेन. आजचा जो संदेश आहे त्याचे जे शास्त्रभाग आहेत 2 आहेत. पहिला शास्त्रभाग म्हणजे स्तोत्र नंबर 23 आणि दुसरा शास्त्रभाग जो आहे योहान कृष्णवर्तमान 10वा अध्याय. आता हे दोन्ही शास्त्रभाग आपल्याला माहीत आहे, तरी स्तोत्र नंबर 23 मधले 2 वचनं मी आपल्यासमोर वाचून दाखवतो. वचन 5 आणि 6. माझे पात्र काठोकाठ भरून वाहत आहे. आणि वचन 6. खरोखर माझ्या आयुष्याचे सर्व दिवस मला कल्याण व दयाही लाभतील आणि परमेश्वराच्या घरात मी चिरकाल राहील. वचन 6. माझे पात्र काठोकाठ भरून वाहत आहे. आता जो संदेश आहे त्याचं जे शीर्षक आहे ते याप्रमाणे आहे. काठोकाठ भरून वाहणारं पात्र. काठोकाठ भरून वाहणारं पात्र. प्रत्येक माणसाचं जीवन म्हणजे त्याचं पात्र जे असते ते अर्धवट भरलेलं असल्या प्रकारचं असते. त्याच्याकडे काही गोष्टी असतात, काही गोष्टी नसतात, काही गोष्टी येतात आणि काही गोष्टी त्याच्यापासून दूर जातात. आणि म्हणून शेवटी त्याचं जे पात्र आहे ते अर्धवटच राहतं. कारण माणसाचं जीवन तसं आहे, कधीच ते पूर्ण नसतं. त्याच्यामध्ये काही ना काही उणिवा असतात. आणि एक म्हणच त्यामुळे एक पडलेली आहे की चणे आहेत तर दात नाही आणि दात आहे तर चणे नाही. म्हणजे कुठली तरी कमतरता माणसाच्या जीवनामध्ये नेहमी असते. आणि म्हणून अपूर्णता हे एक वैशिष्ट्य आहे मानवी जीवनाचं. आणि या अपूर्णतेमध्ये पूर्णता येऊ शकते किंवा नाही, तर त्याचं उत्तर आहे येऊ शकते. अनेक धनवान लोक असतात, त्यांच्या जीवनामध्ये सर्व गोष्टी असतात, विपुल प्रमाणात असतात, परंतु तरी ते त्यांच्या त्या ऐश्वर्याचा लाभ घेऊ शकत नाही आणि त्याचा उपभोग ते घेऊ शकत नाही. कारण आणखी त्यांच्या जीवनामध्ये काहीतरी कमतरता असते, ती म्हणजे आरोग्याची.
त्याला इतके आरोग्याचे प्रश्न असतात, त्याच्यामुळे एवढं धन असून त्याचा उपभोग ते घेऊ शकत नाही. त्याच्या उलट काही लोकांना आरोग्य असतं परंतु त्यांच्याकडे धन नसतं. आणि अशा रीतीने काही ना काही उणीवा प्रत्येकाच्या जीवनामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आणि हीच गोष्ट स्तोत्र 23मध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि त्या ठिकाणी माणसाचं जे असल्या प्रकारचं जे जीवन आहे त्या जीवनाला किंवा मनुष्य जो असतो तो कशासारखा असतो, तर त्या स्तोत्रामध्ये सांगितलेलं आहे का एखादा मेंढरासारखा असतं. मेंढरू हे अशक्त असतं, त्याला अनेक गरजा असतात आणि अनेक अडचणी त्याच्या जीवनामध्ये असतात आणि त्याला अन्नाची गरज असते, त्याला रक्षणाची गरज असते, त्याला सावलीची गरज असते, त्याला शांतीची गरज असते आणि त्याला शांत पाण्याची गरज असते. अनेक गरजा त्याच्या जीवनामध्ये असतात. परंतु ह्या गरजा ते मेंढरू पूर्ण करू शकत नाही, कारण ते अशक्त असते. विशेषतः ते एवढं अशक्त असते की ते स्वतःचं संरक्षण करू शकत नाही, एकटं कुठं जाऊ शकत नाही, आपला मार्ग शोधू शकत नाही. आणि कोणी जर समोरून त्याचा शत्रू आला तर त्याच्यासाठी ते फाईट करू शकत नाही, लढू शकत नाही, कारण त्याला इतर प्राण्याप्रमाणे नखं नसतात आणि शिंग नसतात आणि अणकुचीदार दात नसतात. त्यामुळे हे मेंढरू स्वतःच्या पायावर उभं राहू शकत नाही आणि स्वतःचं जीवन स्वतःच्या शक्तीवर जगू शकत नाही. त्याच्याकडे एकच गोष्ट असते, ते म्हणजे लोकर. आणि ती लोकर मनुष्य त्याचा वापर करीत असतो. आणि यावरून आपल्याला दिसते की हे मेंढरू अतिशय अशक्त असल्या प्रकारचं असतं. आणि त्या मेंढपाळाशिवाय त्या मेंढराला कुठलं अस्तित्व नसतं. हे जे मेंढरू आहे पूर्णपणे त्या मेंढपाळावर अवलंबून असतं. मेंढरू आणि मेंढपाळ हे वेगळं तुम्ही करूच शकत नाही, कारण त्या मेंढपाळाशिवाय मेंढराचं जीवन हे शक्यच होऊ शकत नाही. परंतु अशा रीतीने या मेंढराच्या जीवनात ज्यावेळेस एक मेंढपाळ येतो त्यावेळेस मात्र त्याचं जीवन बदलून जातं. त्याच्या जीवनामध्ये मार्गदर्शन येतं, त्याच्या जीवनामध्ये रस्ता येतो, त्याच्या जीवनामध्ये पुरवठा येतो, त्याच्या जीवनामध्ये रक्षण येतं, त्याच्या जीवनामध्ये सामर्थ्य येतं, त्याच्या जीवनामध्ये एक दिशा येते आणि त्याला खरं जीवन प्राप्त होतं. केव्हा? ज्यावेळेस त्या मेंढराच्या जीवनामध्ये एक मेंढपाळ येतो. आणि हे मेंढरू जे अशक्त आहे त्या मेंढपाळामुळे एवढं सशक्त होतं की एखाद्या सिंहाप्रमाणे त्याचं जीवन होतं, बलवान आणि स्वतःच्या पायावर उभं राहणारं असल्या प्रकारचं. एक वेळेस त्या सिंहाला जंगलामध्ये त्याची उपासमार होईल असं शास्त्रात सांगितलेलं आहे. त्याची उपासमार होईल, परंतु या मेंढराची उपासमार होऊ शकत नाही. ते मात्र सुरक्षित असतं, त्याला सर्व गोष्टींचा पुरवठा असतो. आणि हा जो मेंढपाळ आहे तो त्या मेंढराच्या पुढे चालत असतो, मागे नाही. मेंढपाळ आपण नेहमी पाहतो की तो पुढे चालतो. याचा अर्थ काय? याचा अर्थ असा आहे की तो मेंढपाळ ज्यावेळेस त्याच्या पुढे चालतो त्याचा अर्थ पुढून येणारे शत्रू, पुढून येणारं संकट आणि पुढून येणारं एखादं वादळ किंवा कुठलंही संकट त्याला फेस कोण करता आले? हा मेंढपाळ करतो. आणि तो पुढे असल्यामुळे तो त्या मेंढराचं संरक्षण करतो. आणि मग ज्यावेळेस धोका निर्माण होतो त्यावेळेस काय होतं? हा मेंढपाळ पुढे जाऊन त्या शत्रूशी त्या संकटाचा सामना करतो. एखाद्या वेळेस ज्यावेळेस गरज भासेल त्यावेळेस आपला जीवसुद्धा द्यायला तयार होतो. हा जो अनुभव होता तो स्वतः दाविदाने घेतलेला होता, कारण तो स्वतःला मेंढरू बनतो आणि प्रत्यक्ष जीवनामध्ये तो एक मेंढपाळ होता. आणि त्याच्या जीवनाच्या गोष्टीमध्ये आपण वाचलेलं आहे की त्याने कशा रीतीने एका मेंढराला, त्याच्या कळपातील मेंढराला
सोडवलं सिंहाच्या तोंडातून, सिंहाची तो लढला जीव धोक्यात घालून, आणि हा अनुभव त्याच्या डोक्यात होता. आणि आमचा देव तशाच रीतीने त्या मेंढपाळासारखा आहे की जो मेंढरांचं जीवन वाचवण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालतो. आणि ह्याच गोष्टीमुळे त्या ठिकाणी योहान याचा 10वा अध्याय 11व्या वचनामध्ये त्या मेंढपाळाला उत्तम मेंढपाळ असं म्हटलेलं आहे. उत्तम मेंढपाळ तो की जो आपला जीव धोक्यात घालतो त्या मेंढरांचं प्रतिपाळ करण्यासाठी, त्यांचं रक्षण करण्यासाठी, त्यांना वाचवण्यासाठी त्याला उत्तम मेंढपाळ असल्या प्रकारे म्हटलेलं आहे. परंतु या जगामध्ये आणखी मेंढपाळ आहे. आमचा देव आमचा मेंढपाळ आहे आणि तो आमच्या पुढे आहे. परंतु आणखी मेंढपाळ आहेत. खरं पाहिलं त्यांना मेंढपाळ म्हणू शकत नाही, परंतु ते मेंढपाळाचं एक सोंग घेतात, रूप घेतात, आणि तो मेंढपाळ म्हणजे सैतान. हा सैतान पवित्र शास्त्रामध्ये सांगितलेला आहे की दिव्य दुधाचं रूप धारण करतो. त्याचा अर्थ हा की तो मेंढपाळाचं सुद्धा रूप धारण करू शकतो. आणि आज आपण पाहतो की अनेक असल्या प्रकारचे जगातले लोक एका भ्रमात जगत आहेत. त्यांना वाटतं आम्ही मेंढपाळाच्या मागं आहोत, परंतु प्रत्यक्षात ते सैतानाच्या मागं असतात. त्यांची फसवणूक सुरू असते, ते भ्रमात जीवन जगतात. 23व्या अध्यायाच्या 5व्या वचनामध्ये आपण वाचतो, त्या ठिकाणी लिहिले की माझे पात्र काठोकाठ भरून वाहत आहे. काठोकाठ आणि भरून वाहणं म्हणजे देव एवढं ते भरतो की ते पात्र भरून वाहतं. म्हणजे देव जे देतो ते औदार्याने देणारा देव आहे, कंजूशीने नाही, काही तुरळक असल्या प्रकारे नाही. असल्या प्रकारे देण्याची त्याला गरजच पडत नाही, कारण तो या सर्व सृष्टीचा निर्माण करता आहे, तो मालक आहे, हे सर्व जग त्याचं आहे. त्यामुळे तो औदार्याने देणारा असल्या प्रकारचा देव आहे. तो श्रीमंत राजा आहे आणि ज्यावेळेस तो देतो त्यावेळेस भिकाऱ्यासारखं देत नाही, परंतु राजासारखं देतं. एक उदाहरण मला माहीत आहे की एक राजा चालला होता रस्त्याने त्याच्या राज्यामधून आणि एक भिकारी त्याच्या समोर आला आणि त्याला काही पैसे मागायला लागला. त्याला वाटत होतं की हा जो व्यक्ती घोड्यावरून जात आहे मला काहीतरी 4-5 रुपये जरी याने दिले तरी मला आनंद होईल. परंतु त्या राजाने आपल्या जवळची जो एक बटवा होता अनेक मोहरांनी भरलेला, सोन्याच्या मोहरा, तो पूर्ण बटवाच त्याला देऊन टाकला. आणि मग त्याच्या संगती असलेला प्रधान त्याला फार राग आला. हा भिकारी असून हा राजा एवढ्या मोहरा त्याला कसं काय देतो. आणि मग तो त्या राजाला म्हणाला, राजेसाहेब तुम्ही या भिकाऱ्याला एवढ्या मोहरा देऊन टाकल्या, त्याची लायकी नाही. राजा त्यावर म्हणाला, बरोबर आहे, त्याची लायकी नसेल, परंतु देण्याची माझी लायकी आहे. मी राजा आहे, माझं वैभव आहे, माझं गौरव आहे. माझ्या वैभवाला, माझ्या गौरवाला आणि माझ्या सत्तेला शोभेल असल्या प्रकारे मी दिलं पाहिजे. 4-5 रुपये देणं हे माझ्या वैभवाला आणि गौरवाला शोभणारं नाही. आणि म्हणून मी माझं देणं असं आहे, म्हणून मी एवढ्या मोहरा त्या भिकाऱ्याला दिलेल्या आहे. आमचा जो देव आहे असल्या प्रकारे राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू, या जगाचा निर्माण करता आहे. तो उदार आहे आणि तो देणारा आहे, दाता आहे. आणि म्हणून त्याला आम्हाला द्यायला पाहिजे आणि तेही गौरवाने द्यायला, औदार्याने द्यायला पाहिजे. आणि तसल्या प्रकारे तो देत असतो. जुन्या करारामध्ये जर आपण पाहिलं अब्रामाचं उदाहरण, तर अब्रामाला देवाने जे दिलं त्याला सांगितलं, वर आकाशाकडे त्याला पाहायला लावलं आणि 4-5 तारे दाखवले असं नाही दिसत आपल्याला. म्हणजे जो आशीर्वाद देवाने त्याला दिला 4-5 ताऱ्यासारखा त्याला दिलेला नाही, परंतु त्याला सांगितलं आकाशातील तारे तू पहा आणि तू ते मोजू सुद्धा शकत नाही. आणि तसल्याच प्रकारे तुझा आशीर्वाद हा तू मोजूही शकणार नाही, एवढा मोठा मी तुला देत आहे. आणि तसल्या प्रकारचा आशीर्वाद देवाने त्याला दिला. आणि असल्याच प्रकारे आपण पाहतो की नवीन करारामध्ये सुद्धा आपण पाहतो, नवीन करारामध्ये येशूने 5,000 लोकांना भोजन दिलं. मग त्यांना अर्धपोटीच ठेवलं का? कारण ते तर
आत्मिक गोष्टी त्या डोंगरावर ऐकत होते. त्यांना अर्धपोटीच ठेवलं नाही, तर त्याने त्यांना भाकरी आणि मासे एवढे पुरवले की असं त्या ठिकाणी आपण वाचतो की 12 टोपल्या उरल्या, भाकरी आणि माशांच्या 12 टोपल्या उरल्या. एवढं भरपुरीने, एवढं औदार्याने देवाने त्यांना दिलेलं आहे. आणखी एक उदाहरण, तिबिरिया समुद्राजवळ आपण पाहतो की शिष्य मासे धरत होते, रात्रभर खपत होते, पण त्यांना अजिबात मासे मिळाले नाही. मग देवाने त्याला दिले, येशूने त्यांना मासे दिले. आता किती द्यावे? त्याने त्यांना सांगितलं की या मसव्याच्या उजव्या बाजूला जाळं टाका. आणि ज्यावेळेस त्याने जाळं टाकलं, एवढे मासे मिळाले की ते ओढून आणणे, ते जाळं ओढून आणणं सुद्धा त्यांना कठीण झालं. देव हा औदार्याने देणारा असल्या प्रकारचा देव आहे, हे आपल्याला त्याकडे दिसतं. देव आमचा प्याला आशीर्वादाने इतका भरतो, चांगल्या गोष्टींनी इतका भरतो, चांगल्या देणग्यांनी इतका भरतो की आमचा प्याला भरून वाहतो देव त्याच्या लोकांना. मग प्रश्न पडतो की एवढा आशीर्वाद, एवढा औदार्याने, एवढा भरपुरीने तो त्याच्या लोकांना का देतो? त्यांनी चैन करावी म्हणून का? नाही, तर त्याच्या मागे त्याचा हेतू आहे. आणि तो हेतू काय? तो हेतू हा आहे की देवाची इच्छा ही आहे की हा जो आशीर्वाद तो आपल्याला देतो, तो फक्त आपल्यापर्यंत राहू नये, परंतु इतरांपर्यंत सुद्धा जावा, ही त्याची इच्छा आहे. आमचं जीवन, जे ख्रिस्ती लोक आहेत, जे देवाचे लोक आहेत, त्यांचं जीवन मृत समुद्रासारखं नसावं. मृत समुद्र काय? तो फक्त घेतो आणि देत नाही, म्हणून तो मृत. आमचं जीवन गालिल समुद्रासारखं असावं. गालिल समुद्र घेतो आणि मग देतो. त्या गालिल समुद्रामधूनच यार्देन नदीचा उगम झालेला आपल्याला दिसतं. आमचं जे जीवन आहे मृत डबक्यासारखं नसावं, पण वाहणाऱ्या झऱ्यासारखं असावं, त्या गालिल समुद्रासारखं असावं, ही देवाची इच्छा आहे, ती देवाची योजना आहे. उदाहरणार्थ जर पाहिलं तर उत्पत्ती 12वा अध्याय आणि 2ऱ्या वचनामध्ये देव अब्रामाला काय म्हणाला? त्या ठिकाणी तो म्हणाला की मी तुला आशीर्वाद देईन. आणि मग पुढं काय म्हटलं? वचन 3मध्ये त्या ठिकाणी असं लिहिलं आहे की तुझ्याद्वारे पृथ्वीवरील सर्व कुळे आशीर्वादित होतील. तूही आशीर्वादित होशील आणि तुझ्याद्वारे पृथ्वीवरील इतर कुळे आशीर्वादित होतील. दुसरं उदाहरण जुन्या करारातलं योसेफाचं उदाहरण. देवाने त्याला वाचवलं, दुष्काळात वाचवलं. देवाने त्याला आशीर्वादित केलं, अधिकारी केलं, तो फलद्रूप झाला. परंतु तो आशीर्वाद त्याच्याच पुरता नव्हता. तो तर वाचलाच, परंतु त्याच्यामुळे त्या काळातलं जे दुष्काळातलं जग होतं ते वाचलं. तो तर वाचलाच, परंतु त्याच्यामुळे त्याचे घरचे जे लोक होते ते वाचले, ते फलद्रूप झाले. हा आशीर्वाद फक्त त्याच्यापुरता नव्हता, त्याच्याद्वारे इतरांना सुद्धा तो आशीर्वाद पोहोचलेला होता. आणि हीच देवाची इच्छा या आशीर्वाद देण्याच्या मागची आहे. तो आमचं पात्र एवढं भरतो की फक्त तोंड भरत नाही, परंतु इतकं भरतो की ते पात्र भरून वाहतं आणि ते इतरांपर्यंत जात असतं. पण एक मेंढरू म्हणून हा पुरवठा, हा आशीर्वाद आपल्याला केव्हा प्राप्त होतो याचा आपण विचार केला पाहिजे. आम्ही मेंढरं आहोत, परंतु त्याचे आशीर्वाद आणि त्याचे लाभ जे आमच्यासाठी आहे ते आम्हाला केव्हा प्राप्त होतात? त्या ठिकाणी दाविदाप्रमाणे जर आमचं जीवन असेल तर, दाविदाचे स्तोत्र दाविदाने लिहिलेलं आहे आणि हे आशीर्वाद त्याला केव्हा प्राप्त झाले याचा विचार आपण केला पाहिजे. पहिली गोष्ट आपण त्या ठिकाणी पाहतो की ज्यावेळेस हा मेंढपाळ आमचा वैयक्तिक मेंढपाळ होतो, त्यावेळेस हे आम्हाला आशीर्वाद प्राप्त होत असतात. त्या ठिकाणी 23व्या स्तोत्राच्या 1ल्या वचनामध्ये
तो दावीद असं नाही म्हणत की परमेश्वर सर्व इस्रायल लोकांचा देव आहे, असं नाही म्हटलं त्याने. त्याने काय म्हटलं? परमेश्वर माझा मेंढपाळ आहे. हा जो मेंढपाळ आहे त्याला आमच्या प्रत्येकाच्या वैयक्तिक जीवनात यायला पाहिजे. त्याचा जो संबंध आहे त्याला प्रत्येक व्यक्तीशी जोडायला पाहिजे. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात त्याला करायला पाहिजे. प्रत्येक व्यक्तीशी त्याला बोलायला पाहिजे, त्याच्या संगती चालायला पाहिजे, त्याच्या समोर चालायला पाहिजे. ही देवाची इच्छा. आणि म्हणून हा जो मेंढपाळ आहे, जनरल सार्वजनिक मेंढपाळ नको, परंतु वैयक्तिक रीतीने तो आमचा मेंढपाळ पाहिजे. म्हणून तो दावीद म्हणतो की परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, माझा मेंढपाळ आहे आणि मला काही उणे पडणार नाही. आणि याच्यामध्येच याच गोष्टीमुळे दावीद हा आशीर्वादित झाला. दुसरी गोष्ट, केव्हा आम्हाला हे आशीर्वाद प्राप्त होतील एक मेंढरू या नात्याने? दुसरी गोष्ट आपण पाहतो की आम्ही रोज त्याची वाणी ऐकून ज्यावेळेस आम्ही त्याच्या मागे चालतो, वाणी म्हणजे त्याचं वचन, आणि रोज त्याच्या मागे चालणं म्हणजे आज्ञापालन करणं. आम्ही त्याचं वचन ऐकतो का आणि त्याचं आज्ञापालन करतो का? आणि असं जर करतो तर त्याचा अर्थ आम्ही त्याच्या मागं जात आहोत, आणि मागं जातो तर त्याचे जे आशीर्वाद आहेत ते आम्हाला प्राप्त होऊ शकतात. त्याचं वचन ऐकणे आणि त्याप्रमाणे आज्ञापालन करणे, त्याच्या सहवासामध्ये राहणं, त्याच्या मेंढवाळ्यामध्ये राहणं, हे आमचं काम आहे. परंतु प्रश्न असा आहे की या काळामध्ये मनुष्य कळत न कळत अनेक जे या काळातले मेंढपाळ झालेले, पैसा हा मेंढपाळ झालेला आहे, धन हे मेंढपाळ झालेले आहे, सत्ता ही मेंढपाळ झालेली आहे. या मेंढपाळांच्या मागं आजचा मनुष्य चालत आहे. आणि कदाचित त्याला या जगातल्या गोष्टी, पैसा, धन, सत्ता मिळतात सुद्धा, परंतु खरा जो मेंढपाळ आहे, खरा मेंढपाळ आणि खोटा मेंढपाळ, खरा मेंढपाळ कोण आहे? उत्तम मेंढपाळ कोण आहे? येशू. त्याच्यापासून मात्र ते दूर जातात. पैशाच्या मागं ते जातात, सत्तेच्या मागं ते जातात, धनाच्या मागं ते जातात. परंतु हे जात असताना ते खरा जो मेंढपाळ आहे त्याच्यापासून ते दूर जातात. खोटा मेंढपाळ जो आहे तो सैतान आहे, आणि या सैतानाच्या मागं ते जात असतात. आणि सैतानाच्या मागं जात असताना ते आपल्या जीवनाची उधळण करतात, मौज मजा करतात. त्या बाबतीत काही प्रश्न नाही, मौज मजा करत असतात हे लोक, सैतानाच्या मागं जाणारे खूप मजेत असतात ते. परंतु ते सैतान त्यांना बळी देण्यासाठी पोसत असतो. बळी देण्यासाठी सैतान त्यांना खाऊ पिऊ घालतो, त्यांना तयार करत असतो, शेवटी त्यांचा बळी देण्यासाठी. आणि म्हणून पुष्कळदा जगातले जे दुष्ट लोक, त्यांची प्रगती पाहून पुष्कळदा आपल्याला हेवा वाटतो, परंतु हेवा वाटणं फार चूक आहे. कारण असे लोक जे आज मजेत दिसतात ते सैतानाचे बळी देण्यासाठी आहेत, आणि एक दिवस त्यांचा नाश होणार आहे. एक दिवस सैतान त्यांचा नाश करणार आहे. त्या नाशासाठी त्यांचं रिझर्वेशन झालेलं आहे, नाशासाठी ते ठेवलेले आहे. म्हणून अशा लोकांचं ते वैभव, त्यांची खुशी, त्यांचं एन्जॉय करणं, हे याच्यामुळे आपल्याला हेवा कधी वाटू नये, कारण त्याच्यामध्ये त्यांचा नाश ठेवलेला आहे. जेव्हा आम्ही या खऱ्या मेंढपाळाच्या मागं चालतो तेव्हा आमचे पात्र भरून वाहते. याला कारण हे आहे की आमचं जे कल्याण आहे फक्त या जगापुरतं मर्यादित नाही, परंतु येणाऱ्या काळात, येणाऱ्या जगात, येणाऱ्या जीवनात सुद्धा आमचं कल्याण होणार आहे. का आमचं पात्र भरून वाहत आहे? कारण फक्त आमच्या या पात्रामध्ये ह्या जीवनाचंच कल्याण नाही, परंतु पुढील जीवनात चिरकाल जो आहे, सार्वकालिक जे जीवन आहे ते सुद्धा आम्हाला मिळणार आहे. आणि म्हणून वचन 6 मध्ये लिहिलेलं आहे की खरोखर माझ्या आयुष्याचे सर्व दिवस, म्हणजे हे जीवन,
मला कल्याण व दयाही लाभतील आणि परमेश्वराच्या घरात मी चिरकाल, हा आजचा काळ म्हणजे हे जीवन, चिरकाल म्हणजे सार्वकालिक जीवन, म्हणजे ज्या व्यक्तीच्या जीवनामध्ये केवळ ह्या जीवनामध्येच त्याचं कल्याण आहे असं नव्हे, परंतु पुढच्या जीवनाची सुद्धा खात्री त्याला आहे, पुढच्या जीवनाची सुद्धा त्याला आशा आहे, त्याच व्यक्तीचं पात्र भरून वाहू शकतं, नाही तर ते अर्धवट त्याचं जीवन आहे, अर्धवट ते भरलेलं आहे, ते कधीच भरू शकत नाही. पुढील जीवनाची जर त्याला आशा नाही, खात्री नाही, परंतु या ठिकाणी आपल्याला दिसतं की या स्तोत्रकर्त्याला, देवाच्या सेवकाला फक्त या जीवनाचीच खात्री नाही, परंतु येणाऱ्या जीवनाची खात्री आहे. आणि म्हणून तो असल्या प्रकारे म्हणतो की खरोखर माझ्या आयुष्याचे सर्व दिवस मला कल्याण व दयाही लाभतील आणि परमेश्वराच्या घरात, परमेश्वराचं घर हा सर्वात मोठा आशीर्वाद आहे. मेंढरू आहे, ते रानात आहे, उघडं आहे, त्याला आजूबाजूला कोणीच नाही, त्याला घर नाही, तर त्याचं जीवन किती धोक्यात आहे. मेंढरू आहे, त्याला जर घर आहे तर त्याच्या जीवनामध्ये सुरक्षितता आहे, त्याच्या जीवनामध्ये शांती आहे, त्याच्या जीवनामध्ये आशा आहे. आणि ह्या ज्या गोष्टी आहेत त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये आहे, जो त्या खऱ्या मेंढपाळाच्या मागं जात आहे, उत्तम मेंढपाळाच्या मागं जात आहे. त्याचा सहवास त्याच्या घरामध्ये चिरकाल आपल्याला मिळणार आहे. आणि हेच आपलं खरं आशीर्वादित असल्या प्रकारचं जीवन आहे. या जगात पुरवठा आणि आशीर्वाद आणि पुढच्या जीवनात सुद्धा आशीर्वाद. आणि म्हणून स्तोत्रकर्ता म्हणतो की माझे पात्र काठोकाठ भरलेले आहे. जीवनाची खात्री आपल्याला दिसते, भविष्याची खात्री या स्तोत्रकर्त्याला आपल्याला दिसते. आजच्या काळात पण परिस्थिती अशी झालेली आहे की खरं पाहिलं असतं ते की प्रत्येक मनुष्य बघतो, किती थोर असो, किती बलवान असो, किती शिकलेला असो, किती श्रीमंत असो, प्रत्येक मनुष्य मेंढरासारखा आहे. परंतु आजच्या माणसाचं ही गोष्ट झालेली आहे जी भयंकर चुकीची आहे की हा मनुष्य मेंढरू आहे, परंतु तो स्वतःला शेर समजायला लागला, सिंह समजायला लागला, स्वतःला बलवान समजायला लागला आणि स्वतःलाच मेंढपाळ समजायला लागला. म्हणून आजचा मनुष्य त्या मेंढपाळाच्या मागं नाही, त्याच्या पुढं चालत आहे, मागं नाही पुढं चालत आहे. आणि म्हणून तो नाशाच्या मार्गावर चालत आहे असा त्याचा अर्थ आहे. त्या मेंढपाळाला न मानता त्याच्या पुढं जाणं म्हणजे तो नाशाच्या मार्गावर आहे असाच त्याचा अर्थ आहे. आणि म्हणून आपलं हे ख्रिस्ती जीवन जगत असताना, एक त्या मेंढपाळाचं मेंढरू म्हणून जीवन जगत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा, जर आम्ही त्या खऱ्या आणि उत्तम मेंढपाळाच्या मागं जर आहोत तर हा जो रस्ता आहे त्या स्वर्गीय घराकडे, त्या स्वर्गाकडे जाणार आहे, हे आम्ही कधीच विसरता कामा नये. आणि म्हणून आज जर आम्ही भटकत आहोत त्या खऱ्या मेंढरापासून, आज जर आम्ही हरवलेले आहोत, आम्हाला हे माहीत नाही, कारण जगामध्ये आम्ही एवढे गुंग झालेलो आहे. ते मेंढरू ना, ते हिरवं पाहता पाहता एवढं गुंग होऊन जाते खाण्यात की त्या मेंढपाळापासून आपण किती दूर आहोत आणि डेंजर झोनमध्ये आहोत. आणि आपल्यावर कोणाचे तर त्या हिंस्र, त्या सिंहाचे डोळे लागलेले आहेत आणि माझा केव्हाही बळी जाऊ शकतो हे त्याच्या गावीच नसते, खुश असते खाऊन. परंतु आमच्या जीवनामध्ये ही गोष्ट आम्हाला लक्षात ठेवायला पाहिजे की आम्ही त्याच्यापासून भटकू शकत नाही, भटकायला नको, त्याच्यापासून हरवायला नको. जर आम्ही त्याच्यापासून दूर गेलेलो आहोत, भटकत आहोत, तर आजच आम्हाला त्याच्याकडे येण्याची गरज आहे, त्याची वाणी ऐकण्याची गरज आहे. आणि जर आम्ही त्याची वाणी ऐकतो, पुन्हा त्याच्या मागं चालायला लागतो, तर आजचा संदेश हा आहे की तो तुमच्या जीवनाचं पात्र एवढं भरेल की ते भरून वाहील. केवळ तुमचं जीवन आशीर्वादित होणार नाही, तुमच्याद्वारे इतरांचं जीवन आशीर्वादित होईल,
इतरांचं जीवन आशीर्वादित होईल का, होते का, हा एक मोठा प्रश्न आहे. माझं जीवन आशीर्वादित होते, बरोबर आहे. माझ्याद्वारे इतरांचं जीवन आशीर्वादित होते का, हे ख्रिस्ती जीवन आहे. हे देवाची इच्छा आपल्या समोर आहे. आणि म्हणून आज आपण पुन्हा एकदा त्या मेंढपाळाची वाणी ऐकूया, आशीर्वादित होऊया. देव आपणास आशीर्वादित करो. हालेलुया.